झाडावरून काय पडतं, ॲपल झाडावरून काय पडतं आणि न्यूटनला ग्रॅव्हिटीचा शोध लागतो. बरं, ॲपल झाडावरून पहिल्यांदा पडलं आहे का? तर नाही. बरं, न्यूटन झाडाखाली पहिल्यांदा बसला आहे का? तर तेही नाही. बरं, असं झालं आहे का की न्यूटनलाच फक्त ते झाडावरून पडताना दिसलं, आपल्याला माहीतच नव्हतं? नाही, सगळ्यांना माहिती होतं. साधी सरळ सोपी गोष्ट होती, पण न्यूटनने त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि त्याच्या गोष्ट लक्षात आली. मी आता जे पुढे बोलणार आहे ते एक्झॅक्टली ह्या एक्झाम्पलशी रिलेटेड आहे. तुझे आहे तुझपासी परी तू जागा चुकलासी. आता उदाहरण असं आहे, एलॉन मस्क हा अफाट पैसा हा कशावर खर्च करतोय? तर एक नवीन पृथ्वीच्या शोधात आहे तो. नवीन पृथ्वी म्हणजे तो मार्सवर पाणी शोधतोय, ऑक्सिजन शोधतोय, किंवा अजून एक्सपेरिमेंट करतो की असं केलं तर कदाचित तिथे पृथ्वीसारखं वातावरण तयार होईल. त्याच्यासाठी स्पेसएक्स अतिउत्कृष्ट टेक्नॉलॉजी तो वापरतोय. सगळं काही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुमच्या एक लक्षात येत आहे का? मी तेच त्याच्यामुळेच ते मगाचा श्लोक एवढ्यासाठी म्हटला, तू आपल्यापाशी आहे ती गोष्ट ती टिकवायची सोडून आपण वर काय शोधायला निघालोय? आपली पृथ्वी पुन्हा सुजलाम सुफलाम होऊ शकते, हे कसं कुणाला कळत नाही? सिंपल साधी गोष्ट आहे, ॲपल पडताना दिसतोय आपल्याला, पण आपण का मार्सवर शोधायला जातोय? मार्सवर शोधण्यामध्ये माझा विरोध नाही आहे. अहो, पण तुम्ही आपली पृथ्वी संपवली आणि तिकडे तुम्हाला शनीही भेटणार नाही, मंगळही भेटणार नाही, बुधही भेटणार नाही आणि काहीच भेटणार नाही, चंद्रावर तर काहीच नाही. मग तुम्ही का हा नको तो उपद्व्याप करताय? अहो, पृथ्वीवर खूप काही गोष्टी घडू शकतात. एक सिंपल उदाहरण देतो. पृथ्वी ही एक आण्विक भट्टीसारखी आहे. त्याचा कोअर जो आहे तापलेला आहे, ठीक आहे. त्याच्या बाजूला पृथ्वीने अशा प्रकारे रचना केलेली आहे की ते थंड राहण्यासाठी भूजल साठे, डिझेल, पेट्रोल हे असे बरेच प्रकार दिले. वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन असे बरेच प्रकार, त्या अणुभट्टीला शांत ठेवण्यासाठी. आता तुम्ही पेट्रोल, डिझेल हे सगळं उपसून घेताय. पाणी उपसून घेतलं. बोरवेल तुम्ही पहिल्यांदा 100 फुटावर नेत होता, ते 500वर गेले, 500चे 1000वर गेले, 1000वरून 2000 गेले. सगळ्यात उत्तम उदाहरण राजस्थानमध्ये घडलेलं सगळ्यांच्या माहितीचं आहे. तुम्ही सगळं जर हे पाणी उपसायला लागलं तर ते पाणी तुमच्या अणुभट्टी थंड कशी होणार? पृथ्वी थंड कशी होणार? ग्लोबल वायू हे जे चेंज होत चालले आहेत, तर हे कसे बदल होणार? मी म्हणतो एलॉन मस्कला हे सिंपल गणित कळत नाही. एवढा पैसा जर इथे टाकण्यापेक्षा जर मी पृथ्वीवरच खर्च केला तर मी पुन्हा पृथ्वीला पृथ्वीसारखं त्याच्यापेक्षा चांगलं बनवू शकतो. हे कसं लक्षात येत नाही आहे? अहो, साध्या गच्चीवरचं पाणी, साध्या टेरेसवरचं पाणी, साध्या ग्राउंडवर पडलेलं पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंगने जर तुम्ही बोरवेलच्या स्वरूपात किंवा बोरवेल रिचार्ज करून किंवा विहिरी रिचार्ज करून किंवा तलाव खोदून तलावामधला गाळ उपसून शेताच्या बांधावर शेतीचं बांध जर बांधली, त्याच्यात जे पाणी साठतं ते मुरून, किंवा जलतारा प्रकल्प चांगले लोक राबवतात आहे, त्यांना तुम्ही सहकार्य करून, किंवा प्रत्येक बिल्डिंगचं तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शनला परवानगी देता त्या परवानगीच्या ऐवजी परवानगी घेण्याच्या आधी सर्वात पहिलं आम्हाला